हॅलो अँड वेलकम. हे थर्ड लेक्चर आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग लेक्चर सिरीजमध्ये. ओके, हे फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं चॅप्टर नंबर 6 आहे, मॅथ पार्ट 1चा. ओके, आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं? इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं टॅक्सेस. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं टॅक्स. मग हे टॅक्स असतं नेमकं काय है ना? पहा, आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट रोड वगैरे बनवते है ना. गव्हर्नमेंट काय करते? रोड वगैरे बनवते. आणि ज्यांना गव्हर्नमेंट जॉब असतात, म्हणजे काही गव्हर्नमेंटच्या शाळा असतात, झेडपी शाळा वगैरे आहेत, काही कॉलेजेस असतात गव्हर्नमेंटचे है ना. तिथे जे कोणी लोक काम करत असते, टीचर्स वगैरे, नॉन टीचिंग स्टाफ, त्यांना गव्हर्नमेंट सॅलरी वगैरे देते है ना. म्हणजे कुणाकुणाला गव्हर्नमेंट काय करते? सॅलरी पण देते. नंतर काही वेलफेअर स्कीम असतात. वेलफेअर स्कीम म्हणजे काय? लोकांचं, हे डबल एल नाही बरं का, एकच एल येणार. लोकांचं चांगलं व्हावं म्हणून काही जे असे लोक आहेत ज्यांना इन्कम तेवढी नाही आहे, तर गव्हर्नमेंट त्यांना काय करते? हेल्प करते. म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की राशन भेटतं बघा काही जणांना खूप कमी पैशामध्ये, 2 रुपये 3 रुपये किलो तांदूळ वगैरे भेटतो. मग जनरली तुम्ही दुकानात गेल्यावर तुम्हाला 2 रुपये किलो तांदूळ भेटतं का? भेटत नाही. पण मग गव्हर्नमेंट आपल्याला का बरं देत आहे? तर काही असे लोक आहेत ज्यांना एवढी पण इन्कम होत नाही की ते त्यांची डेलीचा जो खर्च आहे ते भागवणार. त्यांना आपण काय म्हणतो? बिलो पॉवर्टी लाईन, गरिबी रेषेच्या खालचे लोक आहे ना. मग त्यांची तेवढी इन्कम नाही आहे, तर त्यांना गव्हर्नमेंट काय करते? सपोर्ट करते, की त्यांना कमी पैशामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देते है ना. मग वेलफेअर स्कीमसाठी पण पैसे लागतात गव्हर्नमेंटला. ठीक आहे, वेलफेअर स्कीम म्हणजे आता ह्याचं एक्झाम्पल मी देऊ शकते. एक तर ते राशनचं झालं, अंत्योदय योजना म्हणतात त्याला. दुसरं काय? आपली लाडकी बहीण योजना सगळ्यांना माहीत असेल सध्या. हे पण काय एक प्रकारचं वेलफेअर स्कीम आहे. ठीक आहे, काय एक प्रकारचं वेलफेअर स्कीम आहे. कशासाठी हे आहे? की बाबा प्रत्येक घराच्या जे घर इन्कम टॅक्स वगैरे भरत नाही आहेत, इन्कम टॅक्स आता हे येईल पुढं, आता इन्कम टॅक्स कोण भरतात कोण भरत नाही है ना. मग पण इन जनरल जर समजायचं असेल आपल्याला, तर असं म्हणू आपण की ज्या लोकांची वार्षिक जे इन्कम आहे ना ते कमी आहे, असे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत है ना. मग अशा घराच्या लेडीज ज्या आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी, की त्यांना काहीतरी करता यावं म्हणून मग ते लाडकी बहीण योजना, किंवा त्यांना त्यांच्या डेली एक्सपेन्सेसमध्ये हेल्प होईल म्हणून लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. त्याच्यामध्ये मंथली 1500 रुपये दिले जातात. राईट आहे. मग तुम्ही न्यूज ऐकलं असेल की खूप जणांनी ना त्याचा वापर करून छोटे छोटे उद्योग खूप लेडीजने हे केलेले आहेत. म्हणजे हे लाडकी बहीण योजनेचा खूप जणांनी ना खूप चांगला वापर केलेला आहे. काही जणांनी ते पैसे जमा करून काही घरच्या वस्तू घेतलेल्या आहेत. पण ज्यांनी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले त्यांना त्याच्यापासून अजून पैसे कमवायला म्हणजे त्यांचं मनी बनवत आहे, पैसे बनवत आहे. ठीक आहे, हे असं झालं की समजा तुम्हाला कोणी थोडे बिया दिले आणि तुम्ही जर घरी सांभाळून ठेवलं तर ते बिया वाढणार आहेत का? नाही. पण तुम्ही जर त्याला पेरलं तर ते बियाचे काय होणार? झाड होणार, आणि मग त्या झाडाला परत फळं लागणार आणि खूप साऱ्या बिया होणार. म्हणजे एक बियापासून तुम्ही खूप साऱ्या बिया केल्या. सेम थिंग काय केलं ह्यांनी, की ह्यांना जे 1500 रुपये दिले गेले होते त्याला त्यांनी कॅपिटल, भांडवल म्हणून इन्व्हेस्ट केलं आणि त्याच्यापासून मग पुढं प्रॉफिट कमवलं. लाईक दॅट. ठीक आहे, मग असे गव्हर्नमेंट ना खूप सारे कामं करत असते. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात है ना. गव्हर्नमेंट नवीन शाळा वगैरे बांधत असते. पण गव्हर्नमेंट जवळ पैसे कुठून येणार? गव्हर्नमेंट जवळ पैसे कुठून येणार? मनी कुठून येणार है ना. मग तुम्हाला माहित आहे की आधीच्या काळामध्ये ना एक किंग असायचा, राजा असायचा है ना. आणि हा पूर्ण राजकारभार करणार, सगळं काही करणार. पण कसं असायचं की हे जे लोक आहेत ना, हे लोक काय करायचे? त्याला आपल्या शेतीमधून जे अन्नधान्य झालेलं आहे किंवा जे व्यापारी आहे त्याची जी कमाई झालेली आहे त्याचं काही भाग, म्हणजे समजा 6 पोते, आता हे एक फार्मर आहे, शेतकरी आहे, ह्याला 6 पोते काहीतरी ह्याच्याजवळ झालेलं आहे, समजा तांदूळ म्हणा, गहू म्हणा, तर तो काय करतो? त्याच्यापैकी 1 पोता राजाला नेऊन देतो. लाईक दॅट. मग आधीच्या काळात ना फिक्स होतं की तुमच्या 1/6 म्हणा किंवा 1/4, ते प्रत्येक राजाचं आपापलं वेगवेगळं होतं. पण त्याच्यापैकी आता हे 6 पोत्यापैकी 1/6 म्हणजे 6 पोत्यापैकी 1 पोतं द्यायचं. अशा प्रकारे आधीच्या काळामध्ये पण काय होतं? टॅक्सेस होते. ठीक आहे, त्याला नावं आजीच्या सारखे नाही आहेत, पण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे नावं आहेत, पण टॅक्सेस होते. कोणत्याही काळामध्ये जे गव्हर्नमेंट चालवतात ना त्यांच्याजवळ स्वतःची इन्कम नसते. मग ते काय करतात की त्यांनी आपल्याला सर्व्हिसेस देतात, चांगले रोड देत आहेत, हॉस्पिटल्स बांधून देत आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. तर मग ते काय करतात? आपल्याकडून त्या सर्व्हिसेससाठी आपल्या इन्कमचा थोडा थोडा पार्ट घेतात आणि हे पार्ट त्यांना टॅक्स म्हणून जातं. ठीक आहे, म्हणजे लोक जे आहेत आपल्यासारखे पीपल जे आहेत त्यांना जे काही इन्कम होते त्याचं काही पार्ट त्यांनी काय करतात? गव्हर्नमेंटला देतात. त्याला काय म्हणतात? टॅक्स. आणि मग गव्हर्नमेंट काय करते? गव्हर्नमेंट त्या टॅक्सपासून फॅसिलिटीज तयार करते. काय करते? फॅसिलिटीज तयार करते. फॅसिलिटीज तयार करते म्हणजे काय करते? रोड बांधते, हॉस्पिटल बांधते है ना. असे वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग्स जे काही जरुरी आहेत ते सगळं करते. आणखीन काय करते? वेलफेअर स्कीम राबवते. आणखीन काय करते? नवीन जॉब्स वगैरे तयार करते. अशा सगळ्या गोष्टी, ॲडमिनिस्ट्रेशनचं काम, पोलिसिंगचं काम, हे सगळं गव्हर्नमेंट करते है ना. म्हणजे टॅक्स म्हणजे काय? पार्ट ऑफ युअर इन्कम जे तुम्ही गव्हर्नमेंटला देता त्याच्या सर्व्हिसेससाठी, ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळण्यासाठी. ठीक आहे, एवढं लक्षात आलं असेल. टॅक्स म्हणजे काय? लहानपणी लेकरांना खूप प्रश्न पडतो की हे सरकारजवळ एवढे सारे पैसे कुठून येतात है ना. त्यांच्याजवळ अनलिमिटेड पैसे आहेत का? नाही, अनलिमिटेड पैसे नाही आहेत. आपलेच पैसे त्यांच्याजवळ गेलेले असतात. आणि कारण की इतके सारे लोक आहेत, मग ते मोठं बजेट असतो. तुम्हाला माहिती आहे ना की प्रत्येक फेब्रुवारीमध्ये गव्हर्नमेंट काय करते? बजेट आणते है ना.
त्या वर्षीचं बजेट आणते. म्हणजे काय असतं तेच की बाबा त्यांना काय हे आहे एस्टिमेटेड आहे, म्हणजे काय अंदाज आहे की टोटल टॅक्स किती येईल मागच्या वर्षापासून त्यांनी एक अंदाज काढत असतात. आणि मग आपल्याला खर्च किती किती आहे है ना. एवढा मोठा इंडिया आहे, मग कुठं काही नवीन प्रकल्प करायचा असेल, कुठं धरण बांधायचं असेल, कुठं रोड बांधायचे असतील, कुठं सोलर पॅनल्स लावायचे असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, कुठं स्टेडियम बनवायचं असेल, कुठं काही असेल, मग हे पर्सनली करतो का आपण नाही, हे गव्हर्नमेंटचं काम आहे ना. मग कम्युनिटीच्या पब्लिकच्या शेअरिंगसाठी ज्या गोष्टी लागतात ते काय करते, बनवते आणि मग ते आपल्याला वापरायला म्हणून देते, फॅसिलिटीज देते आपल्याला, आपण त्याला टॅक्सेस पे करतो. हे टॅक्सेस दोन प्रकारचे असतात बघा, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे कसं, म्हणजे आता समजा ही गव्हर्नमेंट आहे, ह्याला टॅक्स द्यायचं आहे आणि हे आपण आहोत, मग आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला टॅक्स देणार. कसं बघा, इन्कम टॅक्स बघा, इन्कम टॅक्स कशावर लागतं, तुमच्या सॅलरी किंवा इन्कमवर लागते. सॅलरी किंवा बिझनेस जर असेल तुमचं तर इन्कमवर लागते. ठीक आहे. मग समजा तुम्हाला जेवढी केवढी सॅलरी झाली त्याचं जे काही टॅक्स असेल ना ते डायरेक्ट कटतं आणि कुणाजवळ जातं, गव्हर्नमेंटजवळ जातं. ठीक आहे. म्हणजे टॅक्स देणारा आणि टॅक्स घेणारा ह्याच्यामध्ये डिरेक्ट संबंध आहे. पण बघा जीएसटी शेवटी कुणाकडे जायचे, जीएसटी गव्हर्नमेंटकडे जायचे, राईट. शेवटी जीएसटी कुणाकडे जायचे, गव्हर्नमेंटकडे जायचे. पण कसं होतंय बघा, आपण आता हे शॉप आहे, हे दुकान आहे, आपण इथं सामान घ्यायला गेलो, ठीक आहे, आणि आपण त्याला जीएसटी देतो, कुणाला दिली, आपण दुकानदाराला दिली. हा दुकानदार काय करणार, पुढे मोठ्या दुकानदाराला देणार, हा मोठा दुकानदार फॅक्टरीवाल्याला देणार, हा फॅक्टरीवाला त्याच्या सप्लायर त्याला जे काही कच्चा माल जे देतो त्याला देणार, आणि त्याच्यापासून असं होत 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 गव्हर्नमेंटकडे येणार. डायरेक्ट जीएसटी आपण गव्हर्नमेंटला दिली आहे का, नाही. मग हे काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स. हे काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स. मग सेल्स टॅक्स, वॅट हे सामानावर लागतं. आता तर वॅट लागत नाही, काही गोष्टींवर लागतं, पण जीएसटी आता हे सगळं काही कट होऊन जीएसटी आलेलं आहे. पण हे आधी सेल्स टॅक्स, वॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्युटी वगैरे आता सुद्धा लागतात, आणि वॅट काही गोष्टींमध्ये लागतो जिथे जीएसटी लागत नाही तिथं, बरं. पण इन जनरल आपल्याला जीएसटी लागतं. ठीक आहे. मग जीएसटी डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. कारण तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करताय का, नाही. पण इन्कम टॅक्स डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करताय का, यस. तुम्ही ते इन्कम टॅक्सचा फॉर्म भरता आणि मग ते तुम्ही गव्हर्नमेंटला पे करता. ओके. आता ह्याच्याबद्दल ना काही जास्त नाही आहे, फक्त लक्षात ठेवा की हे इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, प्रोफेशन, कस्टम ड्युटी हे सगळं काय आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, तुम्ही डायरेक्ट पे करता. आणि सेंट्रल सेल्स टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्युटी हे सगळं काय इनडायरेक्ट टॅक्स आहे. हे तुम्ही कुठं जर गेले, समजा हॉटेलमध्ये गेले है ना, जीएसटी लागते. हॉटेलच्या पण जे काही आपण जेवतो करतो ना त्याच्या बिलवर जीएसटी लागते. मग हे डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करतो का आपण, नाही. कुणाला पे करतो, हॉटेलवाल्याला, राईट. मग ते हॉटेलवाला पुढं जिथं सामान घेत असेल तो त्याला पे करणार, असं करत 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 गव्हर्नमेंटजवळ जाते. डायरेक्ट चालले का नाही, मग ह्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट. मग हे काही फक्त नावं लक्षात ठेवा, एमसीक्यू वगैरेमध्ये विचारू शकतात. आणि इन जनरल, कारण आता तुम्ही पुढे जाऊन जॉब वगैरे कराल, तुम्हाला टॅक्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी माहिती वगैरे ठेवा. ओके. पुढं काय, आता काही टर्म्स आहेत, हे टेक्निकल टर्म आहे. असेसी म्हणजे काय हो, असेसी म्हणजे कोणीच नाही, जो इन्कम टॅक्स पे करणार, टॅक्स पेयर है ना. हा कोण आहे, टॅक्स पेयर, ज्याला इन्कम टॅक्स द्यायचा आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये, असेसी. ओके. ओके. फायनान्शियल इयर काय बघा, आता आपलं न्यू इयर कधी चालू होतं, 1 जानेवारीपासून. पण इथं असं नसतं, ह्यांचं न्यू इयर कधी चालू होतं, 1 एप्रिलपासून, आणि संपतं कधी, 31 मार्चला. ओके. मग आपल्या इंडियामध्ये फायनान्शियल इयर केव्हा असतं, 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत, लक्षात ठेवा. ओके. मग आता ह्याला जर लक्षात ठेवायचं असेल, जनरली गुढीपाडवा एप्रिलमध्ये असतो ना, आणि एप्रिलमध्येच फायनान्शियल इयर सुद्धा तुमचं चालू होतं, 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत. 31 मार्चच्या नंतर काय, तर परत 1 एप्रिल म्हणजे पुढचा वर्ष चालू होणार फायनान्शियल इयर. ठीक आहे. ओके. मग हे जे इन्कम टॅक्स लागत असतं ना ते फायनान्शियल इयरवर लागत असतं. इन्कम टॅक्स जे लागत असतं ते फायनान्शियल इयरवर लागत असतं. ठीक आहे. मग आता एक प्रकार आहे असेसमेंट इयर. हे फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर आपण एक सोबतच समजून घ्या. एक प्रकार आहे असेसमेंट इयर. मग काय, द फायनान्शियल इयर इमिडिएटली फॉलोइंग अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर इज कॉल्ड असेसमेंट इयर. काय कळालं का, कळालं नसेल बघा. आता हे फायनान्शियल इयर आहे आपलं 2016-17. हे 2016-17 काय आपलं एक फायनान्शियल इयर आहे. इथे लिहितो 2016-17 म्हणजे काय, हे 1 एप्रिल 2016 पासून चालू झाला हा वर्ष, आणि 31 मार्च 2017ला संपणार हा वर्ष. 31 मार्च 2017ला संपणार. ठीक आहे. मग हा 16-17च्या नंतर कोणता वर्ष येतो, 2017-18. 16-17च्या नंतर कोणता वर्ष येतो, 2017-18. ह्याला काय म्हणायचं, असेसमेंट इयर. ह्याला काय म्हणायचं, असेसमेंट इयर. आणि ह्याला काय म्हणायचं, फायनान्शियल इयर. ठीक आहे. म्हणजे फायनान्शियल इयरच्या जस्ट पुढचा वर्ष हा काय असतो, असेसमेंट इयर असतो. असं का बरं, बघा तुम्ही आता तुम्हाला आधीपासूनच माहीत असेल का की ह्या वर्षी, चला एखाद्या वेळेस जॉबवाल्यांना माहीत असेल की बाबा आपल्याला एवढे सॅलरी भेटणार आहे, पण बिझनेसवाल्यांना माहीत असेल की ह्या वर्षी माझा एवढा रुपयाचा बिझनेस होणार आहे, नाही. मग ते कसं पे करणार टॅक्स,
है ना. मग हे जे फायनल टॅक्स सेटलमेंट होतं ना, ते कशावरून होतं की तुमचं पूर्ण वर्ष संपला, मग तुम्ही बघणार की ह्या वर्षामध्ये मला किती इन्कम झालेलं आहे, त्याच्यामध्ये माझे खर्च किती होते, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे तुम्ही शिकाल, डिडक्टेबल इन्कम, डिडक्टेबल हे एक्सपेन्सेस वगैरे गोष्टी, तेव्हा लक्षात येईल तुमच्या. पण कसं असते, तुम्ही जेवढं कमवलं ते नाही. समजा तुमचे लोन वगैरे आहे, मग तुम्ही आधीच कर्जमध्ये आहात, तुम्ही लोन पे करत आहात, आणि मग सरकार तुमच्याकडून तेवढं रुपयावर टॅक्स घेणार, मग जमेल का? जमणार नाही, है ना. मग काही गोष्टी तुम्ही लोन वगैरे घेतलेला असेल, तुम्ही LIC वगैरे पे करत असाल, तर त्या काही गोष्टी मायनस होतात. काही सूट दिलेली आहे सरकारनं, ते सूट वगैरे सगळं मायनस करून आपण बघतो की आता किती रुपये उरलेले आहेत, आणि मग त्याच्यावर सरकार काय करत असते, टॅक्स लावत असते. ओके. मग टॅक्स मागच्या वर्षीवर असतं. जसं की बघा, हे वर्ष कोणतं चालू आहे? 2024. हे वर्ष कोणतं चालू आहे? 2024. मग आता 2024-25 मध्ये कोणत्या वर्षीचं टॅक्स भरणार? 2023-24चं. कोणत्या वर्षीचं? मागच्या वर्षीचं. 2023-24 म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत तुमचं जे काही इन्कम वगैरे झालेली असेल, त्याच्यावर जेवढा टॅक्स बनत असेल, ते तुम्ही 1 एप्रिल ह्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या नंतर 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2025च्या इयरमध्ये पे करणार. लक्षात आलं? मागच्या वर्षीचा टॅक्स आपण पे करत असतो यावर्षी, असं. मग हे जे मागच्या वर्ष आहे ज्याचा टॅक्स असतो त्याला म्हणतात फायनान्शियल इयर, आणि हा जो नवीन वर्ष आहे ज्याच्यामध्ये भरत असतो त्याला म्हणतात असेसमेंट इयर. ओके. काही हार्ड नाही आहे, मला वाटतं कळालं असेल. असेसी म्हणजे जो टॅक्स देणार माणूस आहे तो. फायनान्शियल इयर म्हणजे तो एक वर्ष ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं काही अर्निंग वगैरे केलेली आहे 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत. असेसमेंट इयर म्हणजे त्या फायनान्शियल इयरच्या जस्ट पुढचा वर्ष ज्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स पे करणार आहात. ओके. हे काही डेफिनेशन वगैरे येणार नाही, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स बरं काढतात कसं ना, किती टॅक्स देणार, है ना. मग बघा, तुमची इन्कम कशापासून असू शकते? एक तर सॅलरी, तुमची जॉब असू शकते, दुसरं तुमचं बिझनेस असू शकतं, किंवा प्रोफेशन. आता बघा, तुम्ही म्हणणार की मॅडम बिझनेस तर कळालं, बिझनेसवाल्यांना काही सॅलरी तर येत नाही, पण हा प्रोफेशन काय प्रकार आहे? तर बघा, तुम्ही डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात, मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणत नाही आहे, क्लिनिक म्हणत आहे, ठीक आहे. त्या क्लिनिक म्हणजे एक बिझनेस आहे, त्याचा ओनर कोण आहे? डॉक्टर आहे. पण हे असला बिझनेस आहे का? ट्रेडिंग बिझनेस आहे का? नो. हा काय एक प्रकारचा सर्व्हिसवाला बिझनेस आहे. ते तुम्हाला सेवा द्यायला, है ना. त्यांचं प्रोफेशनल आहे, डॉक्टर्स प्रोफेशनल डिग्री आहे, डॉक्टरची डिग्री आहे ना. मग त्यांची जी डिग्री आहे त्याच्या नॉलेजप्रमाणे त्यांनी तुमचा उपचार करायला लागलेत. हे एका प्रकारची सर्व्हिस, सेवा द्यायला लागलेत, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांना पैसे द्यायला लागलेत ना. मग ते प्रोफेशन आहे. पण ते डॉक्टरची जॉब आहे का? ती त्याला सॅलरी फिक्स आहे का? नाही. जेवढे पेशंट येतील त्यांचं जे काही असेल, कुणाची सर्जरी असेल, कुणाला औषधं द्यायची असतील, कुणाचं जे काही असेल, त्याचे जेवढे पैसे बनतात तेच त्याचं इन्कम आहे. मग हे त्यांना प्रोफेशनमधून कमवलं. लक्षात आलं? एखादा CA आहे समजा, आणि तो कंपनीमध्ये नाही आहे, स्वतःचं ऑफिस जर उघडून त्यांनी बसलेले असतील, तर क्लायंट त्यांच्याजवळ केवढे येतील त्यानुसार त्यांची सॅलरी असेल, म्हणून बिझनेस ऑर प्रोफेशन दिले. ठीक आहे. मग CA वगैरे जे आहेत त्यांचं बिझनेस म्हणत नाही आपण, ते प्रोफेशन झालं, त्यांनी प्रोफेशनल सर्व्हिसेस द्यायला लागले. ठीक आहे. पुढे बघा, सेकंड काय? इन्कम फ्रॉम हाऊस ऑर प्रॉपर्टी. म्हणजे कसं? म्हणजे समजा एखाद्याचं घर आहे, खूप मोठं आलिशान घर आहे, आणि त्यांनी ते शूटिंगसाठी रेंटवर दिलेलं आहे. मग ते त्या घरामध्ये शूटिंग वगैरे होते, मग ते जे शूटिंग करणारे लोक आहेत ते ह्याला पैसे द्यायला लागले, ह्या घरामध्ये राहायला लागले का नाही, त्या घरापासून तो कमवायला लागलाय, मग त्याला इन्कम व्हायला लागली. किंवा समजा तुम्ही तुमचं घर किरायावर लावलेलं आहे, मग किरायदार तुम्हाला पैसे द्यायला लागलेत, मग तुम्ही त्या घरापासून कमवायला लागलात, मग हे सुद्धा तुमच्या इन्कममध्ये येणार. ठीक आहे. मग समजा एक माणूस आहे, त्याच्याजवळ एक जॉब आहे आणि एक घर आहे जो त्याने किरायावर लावलाय, मग त्याच्या इन्कममध्ये त्याची सॅलरी सुद्धा येणार, आणि घरचं भाडं त्यानं जो घ्यायला लागलाय तो सुद्धा येणार. ठीक आहे. पुढे बघा, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. म्हणजे तुमचं जे काही समजा तुम्ही शेअर्समध्ये वगैरे लावले असतील, है ना, त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट झालं असेल, किंवा कुठलं पण हे अशा प्रकारचं जे प्रॉफिट असेल ते. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आता हे दुसऱ्या कोणत्या सोर्स कडून जर तुम्हाला इन्कम होत असेल ह्या 4 हेडिंग्सच्या सोडून, तर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये काउंट करणार. म्हणजे कोणत्याही प्रकारची टोटल तुमची किती इन्कम आहे ना, ते ह्या टॅक्समध्ये येत असतं. आता एक लक्षात घ्या, जनरली समजा मला कोणीतरी गिफ्ट दिलं, है ना, मला कोणीतरी गिफ्ट दिलं, मग ते येणार का इन्कममध्ये? नाही. ते तुमची इन्कम नाही आहे ना, मग ते इन्कम टॅक्समध्ये येणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, मग आता हे सगळे 5 ह्याच्यामधून पाहिले आपण, आणि हे सगळं मिळून आपण टोटल इन्कम तयार केली. ठीक आहे. मग आता ह्या टोटल इन्कमवर टॅक्स लागणार का? नाही. टोटल इन्कमवर टॅक्स लागत नसते. मग टॅक्स कशावर लागते? बघ, हे जे टोटल इन्कम आहे ना, वार्षिक म्हणजे टोटल ॲन्युअल इन्कम, त्यालाच काय म्हणतात? ग्रॉस टोटल इन्कम. हे काही वेगळं नाही आहे. ठीक आहे. ग्रॉस टोटल म्हणजे तेच टोटल इन्कम वर्षाचं. ठीक आहे. मग हे टोटल इन्कम बघतात, आणि त्याच्यावरून टॅक्सेबल इन्कम काढतात. टोटल इन्कमवरून काय करतात? टॅक्सेबल इन्कम काढतात. कसं? बघा, तर
एक आहे इन्कम टॅक्स ॲक्ट, एक कानून आहे, विधी आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हे 1961 वर्षी हा बनला कायदा आणि 1962 साली अप्लाय झाला. म्हणजे 1962 पासून इन्कम टॅक्स जो भरला जातो ते 2 ॲक्टवरून भरला जातो. एक तर 1961चा हा कायदा आणि प्रत्येक वर्षी काही ना काही रूल चेंज होत असतात. ठीक आहे, टॅक्सचे हे बजेट जेव्हा येतं त्यावेळेस, आता बजेट येईल बघा, तर त्यावेळेस ते चेंज होत असतात. मग हे जे इन्कम टॅक्स ॲक्ट आहे 1961 त्याच्यामध्ये काही प्रावधान आहेत, काही सेक्शन आहेत, ATC, ATD, ATG, ह्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की हे असं असेल तर टॅक्स घेणार नाही, ह्याच्यावर टॅक्स घेणार नाही. आता जे शेतीमधून आहेत ना त्यांना माहीत असेल की शेतीचा जो काही इन्कम असतो त्याच्यावर टॅक्स नसतं. शेतीचं जे काही इन्कम आहे त्याच्यावर टॅक्स नाही आहे. ठीक आहे, मग हे अशा प्रकारचे काही एक्झम्पशन म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, एक्झम्पशन, सूट दिलेली आहे ह्या ATC, ATD, ATG मध्ये. ठीक आहे, जसं आपल्या चॅप्टरमध्ये काही पॅराग्राफ असं एकाच लाईनमध्ये पूर्ण पेजेसच्या पेजेस भरू लिहिले तर कसं होईल, है ना, नाही, मग काय करतात, पॅरेग्राफमध्ये तोडून घेतात. तशाच प्रकारे जेव्हा कायदा लिहिला जातो ना, एखादा कानून लिहिला जातो, तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स तयार करतात ते, है ना, म्हणजे आपल्याला सोपं जावं. मग लाईक दॅट ह्या ॲक्टमध्ये सेक्शन्स आहेत, ATC, ATD, ATG, अजून खूप सारे आहेत. जनरली ATC ना खूप जास्त वापर होतो. ठीक आहे, ATCचा जास्त वापर होतो आणि बाकी ATD, ATG सुद्धा आहे. ठीक आहे, मग हे सगळं मायनस करून जे उरतं त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावतात. कसं, आता पुढे आपण क्वेश्चन करणार आहे, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता इथं बघा, नो टॅक्स कशावर आहे, काही गोष्टींवर ना टॅक्स लावत नाही, जसं की फार्मर्स इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट, फार्मर्स इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, म्हणजे तुमच्या शेतीमधून जे काही इन्कम होईल ते टॅक्सेशनमध्ये येत नाही. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, समजा कोणी शेतकरी आहे आणि त्याचं दुकान आहे ना, मग ते त्याच्यावर होईल का, येस, त्याच्यावर टॅक्स लागेल. ठीक आहे, आता लक्षात घ्या, अंडर सेक्शन 80G ऑफ IT ॲक्ट डोनेशन टू प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड. आता हा प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड काय, हे एका प्रकारचं त्यांनी समजा की बँक अकाउंट आहे एका प्रकारचं. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण किंवा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, प्राईम मिनिस्टर कशासाठी, हे पूर्ण देशाचं आहे आणि चीफ मिनिस्टर म्हणजे त्या राज्याचं असतं. ठीक आहे, मग मागं बघा ओडिसा साईडला तुफान वगैरे आला होता, कुठं भूकंप येतो, कुठं पूर येतो, है ना, मग तिथं अचानक ना खूप सारा नुकसान झालेला असतो, लोकांचे घरं तुटलेले असतात, है ना, लोकांना इजा पोचलेली असते, तिथं खायला वगैरे नसतं, नंतर रोड वगैरे काही ठिकाणी खराब होतात, इलेक्ट्रिक पोल्स वगैरे तुटलेले असतात, हे सगळं बनवण्यासाठी पैसे लागतात, है ना. मग आपल्या इंडियाला म्हणजे कंट्री लेवलवर आणि स्टेट लेवलवर, दोन्ही पण लेवलवर आपल्याला डोनेशनची गरज आहे, दोन्ही पण लेवलवर डोनेशनची गरज आहे. मग काही लोक ह्या प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड आणि चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पैसे जमा करतात, दान करतात, डोनेशन करतात. तर हे जे डोनेशनची मनी आहे, समजा आता कुणाचा 15 लाख आहे वर्षाचं, ठीक आहे, ह्याच्या 15 लाख ह्याचा इन्कम झाला, त्याच्यामध्ये त्यानं 2 लाख रुपये प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये देऊन टाकले, तर ह्या 2 लाखावर आता टॅक्स लागणार का नाही. जेव्हा आपण टॅक्स कॅल्क्युलेट करणार तर आपण काय करणार, त्या 15 लाखामधून हे डोनेशनवाले 2 लाख मायनस करून टाकणार. लक्षात आलं. आणि हे 2 लाख कशाच्या कामाला लागणार आहेत, तर जिथं कुठं गरज असेल, आपदा वगैरे झालेली असेल आणि गरज असेल सरकारला ना तिथं परत व्यवस्था करण्याची आणि तिथं लोकांना हेल्प पोहोचवण्याची, त्यांना म्हणजे फूड वगैरे पॅकेट्समध्ये असं जेवणाचं पॅकेट्स, पाणी वगैरे बॉटल असं दिलं जातं. त्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतात, तर तिथं लोक पाठवली जातात, आर्मीवाले, पोलीसवाले हेल्प करण्यासाठी. समजा भूकंप आलेला असेल तर घरं वगैरे पडलेले असतात, त्याच्यामध्ये लोक दबलेले असतात, काढण्यासाठी, तर सगळ्या गोष्टींमध्ये पैसे लागतात, तर हे पैसे तिथं वापरले जातात. ठीक आहे, आणि ह्याच्यावर टॅक्स लागत नाही. पुढे बघा, सेक्शन 80D मध्ये आहे प्रीमियम फॉर हेल्थ इन्शुरन्स. खूप लोक हेल्थ इन्शुरन्स भरतात. मग समजा कोणीतरी ना महिन्याचे 100 रुपये, मी छोटा आकडा घेते, महिन्याचे 100 रुपये हेल्थ इन्शुरन्स भरायला लागला, तर वर्षाचे ह्याचे किती झाले, 1200. हे 1200वर टॅक्स लागणार नाही. समजा हा वर्षाचे 10,000 कमवतो, तर ह्या 10,000 मधून हे 1200, बरं एवढ्या कमीवर तर ॲक्च्युली टॅक्स लागत पण नाही, पण एक सांगायला मी तुम्हाला की समजा काहीतरी कमवतो, मग त्याच्यामधून हा 1200 तुम्ही मायनस करणार. ठीक आहे, पण हे सेक्शन 80D मध्ये. ठीक आहे, आणि सेक्शन 80C मध्ये मॅक्सिमम, हे पॉईंट लक्षात ठेवा बरं का, MCQ मध्ये पण विचारणार, सेक्शन 80C मध्ये मॅक्सिमम किती सूट पॉसिबल आहे, 1.5 लाख. आता 1.5 लाखापेक्षा जास्त तुम्ही खर्च केले तर आम्ही 1.5 लाखाची सूट देणार. ठीक आहे, नाहीतर मग लोक उठतेल्याने सगळं काही ह्याच्यामध्येच हे करत असतील, कारण की बघा लोक काय करतात माहिती आहे की टॅक्स कमीत कमी लागावं. आता ह्याचं पण एक कारण आहे, असं नाही की आपली इंडियाची लोक खूप बरबाद आहेत, बाकी सगळे तर एवढे टॅक्स भरतात. आपल्याकडे ना प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे. आपल्याकडे काय, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. आता हा काय प्रकार आहे म्हणाल बघा, पुढं तर बघालच तुम्ही, पण ठीक आहे मी पुढंच सांगते, तिथंच सांगते, लक्षात येईल, टेबल बघितल्यावर जास्त लक्षात येईल. आता इथं काही गोष्टी बघा, डिडक्शन्स फ्रॉम ॲन्युअल इन्कम अकॉर्डिंग टू व्हॅरियस रूल. आता कोणी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे LIC ज्याला म्हणतो आपण, LIC भरत असेल तर त्याने LIC मध्ये जेवढे पैसे भरला ते मायनस करणार. हेल्थ इन्शुरन्स भरत असेल हे पण मायनस होईल. लेकरांची ट्युशन फी असेल 2 लेकरापर्यंत, 3चे नाही, मग 2चे पर्यंत मायनस होईल.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे टाकत असेल तर ते पण मायनस होणार. समजा त्यांना घर घेण्यासाठी लोन भरलेलं आहे, लोन भरत म्हणजे घेतलेला आहे, त्याची किस्त भरत आहे तो, तर ते सुद्धा त्याला माफ होणार, डिडक्शन भेटणार. म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले तरी पण काय म्हणतात त्याला टॅक्समध्ये माफी भेटते. जनरल प्रोव्हिडंट फंडमध्ये टाकले तरी पण भेटते. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 1.5 लाखापर्यंत तुम्ही जर टाकलात तर तुम्हाला इथं सुद्धा सूट भेटते. ठीक आहे. नंतर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जर डिपॉझिट केलात ना, इन्व्हेस्टमेंट केलात, तर तिथं पण टॅक्स कमी म्हणजे लागतं. टॅक्समध्ये ते लिहू शकतात तुम्ही की आम्ही पोस्टमध्ये एवढे पैसे टाकले, मग तेवढे टॅक्समधून मायनस होतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पण पैसे टाकलं. तुम्ही म्हणाल की आता हा प्रश्न तुम्हाला आला का की बाबा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे टाकल्यावर टॅक्स का बरं माफ होत आहे? सरकारचं नुकसान नाही आहे का? एका प्रकारे तर आहे, पण बघा का बरं माफ होतं. आता बघा, हे लेकरांची ट्युशन फी, हे लेकरं पुढं जाऊन जॉब करणार किंवा बिझनेस करणार है ना. म्हणजे इंडियाच्या ह्याला म्हणतात वर्कफोर्स म्हणजे जे लोक काम करतात. इंडियाच्या वर्कफोर्समध्ये येणार हे लोक पुढे जाऊन. मग हे स्किल्ड असले पाहिजेत. हे कसे असले पाहिजेत? स्किल्ड असले पाहिजेत. आता हे स्किल्ड काय प्रकारे म्हणाल तुम्ही बघा. सपोज माझ्याकडे एक जॉब आहे सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी. ठीक आहे, सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी. पण जेवढा वर्कफोर्स आहे ना माझ्याकडं, त्यांना येतच नाही ते काम. त्यांना दुसरं काम येतं, त्यांना शेतीचं काम येतं. मग आता हे स्किल्ड आहे का? तुम्हाला जी स्किल पाहिजे ती स्किल इथं आहे का? नाही, है ना. मग लेकरांना आता इथं जर मी टॅक्स लावला, समजा हे ट्युशन फीवर टॅक्स माफी नाही आहे, टॅक्स लागणार, मग काय होणार? मग तुमच्या घरी खर्चायला पैसे कमी आहेत, म्हणजे ट्युशन देऊ शकाल का? चान्सेस कमी आहेत, म्हणजे स्किल लेवल कमी होऊ शकतं, है ना. दुसरं बघा, हेल्थ इन्शुरन्स. अगेन वर्कफोर्स हेल्दी राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही ह्याच्यावर पण टॅक्स घेतले तर मग काय करणार लोक? हे कुठेतरी अदर ठिकाणी हे करणार. दॅट इज वाय कमीत कमी ह्या बहाण्याने तरी लोक हेल्थ इन्शुरन्स घ्यायला लागले. LICचं सेम थिंग आहे. आता बघा, हे NSC काय असतं, ह्याच्यामध्ये लोक पैसे टाकतात आणि मग हे जसं FD असतं ना तशाच प्रकारचं आहे, मग की एवढ्या वर्षानंतर तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. मग तेवढ्या वर्षापर्यंत सरकार ते पैसे वापरत असते, है ना. पोस्ट ऑफिसचं सेम थिंग आहे. सुकन्या समृद्धी योजना सेम थिंग आहे. हे मुलींसाठी असतं आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट चांगला भेटतो. पण अगेन सेम थिंग आहे की तुम्ही 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी किंवा अजून काही मोठ्या 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी ते पैसे तिथंच ठेवत आहात. तुम्ही ते वापस नाही घेऊ शकत. मध्ये जर तोडलात तर तुम्हाला इंटरेस्ट नाही भेटणार. सरकार तुम्हाला व्याज देण्यासाठी बाध्य नाही आहे. त्याचे काही रूल्स असतात. आता ते सगळं इथं नाही समजवू शकत आपण, पण एवढं सांगत आहे की हे ना पैसे यूजमध्ये येत असतात. दॅट इज वाय. अगेन जनरल प्रोव्हिडंट फंड, म्युच्युअल फंडचे आपण काही काल 1-2 क्वेश्चन केलेले आहेत. आता हाऊसिंग लोन तर सरकार यूज करत नाही आहे. मग इथं का बरं? कारण की तुम्हाला राहण्यासाठी घर जरुरी आहे ना. दॅट इज वाय. ठीक आहे, चला आता बघू आपण मेन मुद्दा की कसं लागत असतं इन्कम टॅक्स. बघा, त्याच्यामध्ये पण काय असतं माहिती आहे का? 60 वर्षापर्यंतचे लोक, 60 ते 80 वर्षापर्यंतचे लोक आणि 80 वर्षाच्या पुढचे लोक, असे 3 कॅटेगरी बनवलेले आहेत. मग ही पहिली जी कॅटेगरी आहे ती काय? 60 वर्षापर्यंतच्या लोकांची आहे. पहिली जी कॅटेगरी आहे ती काय आहे? 60 वर्षापर्यंतच्या लोकांची आहे. ओके. आता बघा, जर तुमची वर्षाची पूर्ण इन्कम असेल 2.5 लाख, वर्षाची म्हणते मी, महिन्याची नाही बरं का, तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार नाही. एज्युकेशन सेस पण लागणार नाही आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस पण लागणार नाही. आता सेस काय प्रकार असतो सांगते मी तुम्हाला, पण आधी आपण इन्कम टॅक्स बघून घेऊ. ठीक आहे. मग 2.5 लाखापर्यंत लागणार नाही. आता 2.5 लाखाच्या वर असेल आणि 5 लाखाच्या आत असेल, 2.5 लाख ते 5 लाख असेल तर किती लागेल? तर 5% लागेल. 2.5 लाख ते 5 लाखपर्यंत असेल तर किती लागेल? 5% लागेल. आणि ह्याच्यावर अजून 2% इन्कम टॅक्स लागेल आणि त्याच्यावर अजून 1%चा म्हणजे हे लागेल, सेस लागेल. कसं मी आता करून दाखवते तुम्हाला, लक्ष द्या. 1 मिनिट. समजा एक व्यक्ती आहे, त्याची वार्षिक इन्कम आहे 5 लाख. आता काय सांगितलं ह्यांनी? 2.5 लाखापर्यंत आम्ही घेणार नाही. मग ह्याला 2.5 लाखापर्यंतचा टॅक्स लागणार नाहीये. म्हणजे ह्याच्या इन्कममधून 2.5 लाख मायनस करून टाका. आता ह्याची टॅक्सेबल इन्कम किती आहे? 2,50,000. बघा, लक्ष द्या. ह्याच्यावर टॅक्स किती आहे? 5%. मग आता ह्या 2,50,000चं 5% लावा. 5%. हे 0 कॅन्सल. हे किती झाले बघा? 25,500 आणि 2 0, 12,500. म्हणजे तुमची जर 5 लाख ॲन्युअल इन्कम आहे तर तुम्हाला टॅक्स किती लागणार? 12,500. ह्याच्यामध्ये मी अजून काही मायनस केलं नाही. आता तुम्ही काय माहिती आहे, LIC वगैरे भरत असाल, दुसऱ्या गोष्टी करत असाल तर हे टॅक्स थोडंसं अजून कमी होऊन जाईल. ठीक आहे. मग बघा, जनरली किती आहे ह्याचं? 12,500. आता एवढंच टॅक्स भराल का तुम्ही? नो. त्याच्यावर 2% एज्युकेशन सेस. हे कशावर लागतं? ह्याच्यावर नाही. हे कशावर लागेल? ह्या 12,500वर. आता हे जे टॅक्स तयार झालेलं आहे ना, ह्याच्यावर अजून 2%. ह्याच्यावर अजून 2% म्हणजे 250 रुपये एज्युकेशन सेस लावणार.
ठीक आहे, म्हणजे सरकारला एज्युकेशन वगैरे प्रमोट करण्यासाठी हेल्प होतं, त्याच्यासाठी हे 250 रुपये. त्याच्यावर अजून 1%, 1% काय लावणार, सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, उच्च शिक्षेचं कर. ठीक आहे, मग हे किती, 125 रुपये. म्हणजे टोटल तुम्ही टॅक्स किती भरणार, हे 12,500, हे 250 आणि हे 125. हे सगळे मिक्स करा किती होतात ते बघा, आणि तेवढं भरणार तुम्ही. किती होतात बघा, हे सगळे मिळून होतात 12,825. आय गेस मी तोंडी केलेलं आहे, तर हां मला वाटतं एवढंच होतं. येस, 5,275 सॉरी. तर 12,875 रुपये तुम्हाला किती काय भरावं लागेल, टॅक्स भरावं लागेल. मग लक्षात ठेवा, टॅक्स म्हणजे फक्त इन्कम टॅक्स नव्हे, एज्युकेशन सेस आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस सुद्धा लागतं. आता आपण इथं अजून एक क्वेश्चन करूया आणि मग आपल्या लक्षात येईल. तर अगेन सेम थिंग, समजा कोणाची 7 लाख आहे. ठीक आहे, आता अजून एक करू. मी सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस आता करणार नाही, पुढे आपल्याला क्वेश्चनमध्ये अगेन करायचंच आहे, पण इथे एकदा सांगून टाकते काही गोष्टी ज्या सांगायच्यात मला. हां लक्षात द्या. आता हे तर कळालं तुम्हाला, 2-2.5 लाख ते 5 लाखापर्यंतचं. आता 5 लाख ते 10 लाखापर्यंतचं आहे. मग समजा एखाद्या व्यक्तीचं जे वार्षिक इन्कम आहे ते 5 लाख ते 10 लाखच्या मध्ये, म्हणजे 7.5 लाख आहे सपोज. तर काय करणार, ठीक आहे, तर हे जे इन्कम आहे ना टॅक्स, आता हे ॲक्च्युली ह्यालाच मी टॅक्सेबल इन्कम म्हणते. मग हे टॅक्सेबल इन्कम जे आहे ह्याच्यामधून 5 लाख मायनस करायचं म्हणले बघा, ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 5 लाख. 5 लाख मायनस करा, किती येतात, 2.5 लाख. किती येत आहे, 2.5 लाख. ह्या 2.5 लाखावर तुम्ही 20% टॅक्स लावणार. किती, 20%. म्हणजे आता टॅक्स किती झाला, हे 12,500, हे 12,500 आणि ह्या 2.5 लाखावर 20%, आणि हे जे एक्स्ट्राचे 2.5 लाख आहेत 5 लाखाच्या वरचे, त्याच्यावर 20% टॅक्स. 50, 1,2,3,0, 1,2,3,0. किती झालं, हे 50,000. म्हणजे टोटल किती झालं, 62,500. आता ह्या 62,500 वर 2% आणि 1%. आता बघा इथं टॅक्स किती होता, 5%. इथं टॅक्स किती झाला, 20%. आणि त्याच्या पुढे किती झाला, 30%. ह्याला काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. ह्याला काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. आपल्या कंट्रीमध्ये असं आहे. ठीक आहे, काही देशांमध्ये कसं असतं की तुमची किती पगार आहे त्याच्याशी काही आम्हाला काही घेणं देणं नाही. टॅक्स फिक्स असतं की सगळ्यांनी आपल्या इन्कमच्या समजा 5% द्या, तर सगळे 5% भरणार. असं 20%, 30% वेगवेगळं असं नाही. आणि कुठं कुठं असं पण आहे जसं आपल्याकडे आहे. मग म्हणाल की ते चांगलं का मॅडम, बघा कसं ते चांगलं. समजा कुणाची 100 रुपये आहे ना, कुणाची 100 रुपये पगार आहे, त्याला पण 5% भरायचं आहे. म्हणजे ह्या व्यक्तीजवळ 95 रुपयेच राहिले खर्च करायला. आणि कुणाची 10,000 आहे, कुणाची 10,000 आहे, त्याला पण 5% भरायचे है ना. मग ह्याची किती, ह्याच्याजवळ किती उरले, 9,500. ह्याला काही जास्त फरक पडला का, नाही. लाईक दॅट. मग ज्यांची खूप जास्त इन्कम आहे त्यांना खूप कमी टॅक्स भरावा लागेल. त्यांच्या तर म्हणजे लाईफवर फरक पडणार नाही, किंवा त्यांचे जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे त्याच्यावर फरक पडणार नाही, पण गरीब लोकांच्या पडेल. त्याच्यामुळे काय करतात की ज्यांची कमी इन्कम आहे त्यांच्याकडून कमी टॅक्स, ज्यांची जास्त इन्कम आहे त्यांच्याकडून जास्त टॅक्स, असं आपल्या इंडियामध्ये करतो आपण. ठीक आहे, बघा मग आता हे क्वेश्चन बघूया. हे टेबल 1 हा जो टेबल आहे ना, हा वापरून तुम्हाला ह्याचा आन्सर द्यायचं. हे थोडं आधी मी इरेज करते, सगळं इरेज करू. हे टेबल थोडं 2दा 3दा 4दा पाहिलात ना तुमच्या लक्षात येऊन जाईल, एवढं काय हार्ड नाही. ठीक आहे, ओके. नाउ लेट्स सी. Mr. Mehta's annual income is 4,50,000. मिस्टर मेहताज ॲन्युअल इन्कम इज 4,50,000. सगळ्यात आधी तर मला सांगा की हे 4,50,000 कोणत्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतं. पहिल्यावाल्यामध्ये येतं का, अप टू 2,50,000, नाही 2,50,000 पेक्षा जास्त आहे, ह्याच्यामध्ये तर येत नाही. 2,50,000 टू 5 लाख, हां ह्याच्यामध्ये येतं. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये किती सांगितलंय की तुमची टॅक्सेबल इन्कम जेवढी आहे ना, त्याच्यामधून काय करा, 2.5 लाख मायनस करा आणि मग टॅक्स काढा. बघा, इफ ही डज नॉट हॅव एनी सेव्हिंग बाय विच ही कॅन क्लेम डिडक्शन फ्रॉम हिज इन्कम, टू विच स्लॅब डज हिज टॅक्सेबल इन्कम बिलॉंग. आता ह्याच्याजवळ काही सेव्हिंग वगैरे नाही आहे, ह्यानं कुठं काही भरलेले नाही आहेत पैसे, है ना, काही LIC वगैरे काढलेली नाही आहे, असलं काहीच नाही आहे. मग कोणत्या स्लॅबमध्ये जाईल हा जाईल ह्यावाल्या स्लॅबमध्ये. इथं लिहिते मी, जागा खूप छोटी आहे ना तिथं. 2,05,001 टू 5 लाख वाल्या स्लॅबमध्ये जाईल हा. ठीक आहे ना. व्हॉट इज द अमाऊंट ऑन विच ही विल हॅव टू पे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ह्याला किती रुपयावर भरावं लागणार बघा, किती रुपयावर भरावं लागणार. तर ह्याची जी इन्कम आहे ना, हे 4,50,000, ह्याच्यामधून आपल्याला सांगितलेलं आहे मायनस करा 2,50,000. मग मायनस करा 2,50,000, किती उरले, 2 लाख उरले. तर आता ह्या 2 लाखावर ह्याला टॅक्स भरायचा आहे ना. मग किती रुपयावर भरावं लागेल, 2 लाखवर. 2 लाख किती पर्सेंट, 5%.
किती पर्सेंट? 5%. ह्याचा आन्सर येतो. ठीक आहे. ऑन व्हॉट अमाऊंट विल द सेस बी लेविड? सेस, आता हे जे सेस लागत असतं ते कशावर लागत असतं? इन्कम टॅक्सवर लागत असतं. मग आता इथे इन्कम टॅक्स ह्याची काढावी लागेल. काढा. आता 2 लाखावर 5% काढा. 2 लाखचे 5%. हां, किती झिरोज आहेत? 1 2 3 आणि 5 2 10, 5 2 10, म्हणजे 10,000 वर लागेल. ठीक आहे. किती अमाऊंटवर लागेल? 10,000. ह्याची जी टॅक्स अमाऊंट आहे त्याच्यावर त्यानं सेस कॅल्क्युलेट केलं जाईल त्याचं. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, तुमचं जे काही जितक्या पण रुपयाचं तुम्ही काढत असाल ना, तर त्याच्यामधून काय करायचं हे लक्षात ठेवायचं. इथे दिलेलं आहे ना, ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस वगैरे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1 मिनिट. ओके डन. हाय 1 मिनिट. ओके. हां येस डन. हां, इथं ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख वगैरे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके ना, लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, हे काय आहे? 60 वर्ष ते 80 वर्ष. आधीचं काय होतं? 60 वर्षापर्यंतचे लोक. आता काय? 60 ते 80. आधी 2.5 लाखावर माफ होती, आता 3 लाखावर माफ आहे. 3 लाखापर्यंत जर तुमची वार्षिक इन्कम आहे तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही. मग टॅक्स जर तुम्ही भरणार नाही, इन्कम टॅक्स, तुम्ही सेस पण भरणार नाही आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस सुद्धा भरणार नाही. ठीक आहे. आता पुढे लक्ष द्या. जर तुमची 3 लाखापासून 5 लाखापर्यंत असेल तर काय करणार? सेम गोष्ट, तुम्ही जेवढी इन्कम आहे त्याच्यामधून 3 लाख मायनस करा आणि जेवढे पैसे उरले त्याच्यावर 5% टॅक्स लावा. आणि मग जेवढं टॅक्स आलं त्याच्यावर 2% टॅक्स काढा आणि जेवढं टॅक्स आलं त्याच्यावर 1% टॅक्स काढा. ह्या सगळ्या गोष्टी ॲड करा आणि मग ते तुमचं इन्कम टॅक्स होऊन जाईल. ठीक आहे ना. हे काय अगेन 5 लाख ते 10 लाख असेल तर काय करणार? 10,000 आणि जेवढं आहे त्याच्यामधून 5 लाख मायनस करा आणि त्याच्यावर 20% काढा. आपण क्वेश्चन करून बघू, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. चला, आणि सेम थिंग पुढे जर तुमचं 10 लाखापेक्षा जास्त आहे तर 1,10,000 टॅक्स आणि त्याच्यावर 30%. म्हणजे काय? म्हणजे तुमचं जेवढं केवढं इन्कम आहे त्याच्यामधून 10 लाख मायनस करा, त्या 10 लाखाचा टॅक्स इथं आहे आणि नंतर जे उरलेले पैसे आहेत त्याच्यावर 30% टॅक्स लागेल. ठीक आहे. बघा, इथे क्वेश्चन दिलेलं आहे, करून बघू. मिस्टर पंडितची एज किती आहे? 75. म्हणजे हे 60 ते 80 वर्षाच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये येतात, कॅटेगरीमध्ये. लास्ट इयर हिज ॲन्युअल इन्कम वॉज 13,25,000 रुपीज. बरं, चांगलं झालं हे 10 लाखावाल्या स्लॅबमध्ये दिलेलं आहे. ह्यांची इन्कम किती आहे? 13,25,000 रुपीज. ठीक आहे. हाऊ मच इज हिज टॅक्सेबल इन्कम? मी तुम्हाला सांगितले होते ही काय? ह्याची टोटल इन्कम आहे. टॅक्सेबल आहे का? नाही. ह्याच्यामधून डिडक्शन म्हणजे काही माफ जर वगैरे असेल तर त्या गोष्टी मायनस कराव्या लागतील, त्याच्यानंतर टॅक्सेबल इन्कम येते. ठीक आहे. तर बघा, हाऊ मच टॅक्स डज ही हॅव टू पे? ह्याला किती टॅक्स पे करावं लागेल? बरं, ह्यांनी काही सांगितलं का इथं आपल्याला की त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे भरलेत किंवा LIC भरली आहे किंवा हेल्थ इन्शुरन्स भरले? काही सांगेल नाही. म्हणजे आपण ह्या पूर्ण ह्या 13 लाखावर टॅक्स लावणार आहोत, 13,25,000वर. ठीक आहे. मग हे टॅक्ससाठी सांगितलेलं काय आहे टेबलमध्ये? बघा, हे बाकी सगळे इरेज करते मी 1 मिनिट. हां, टेबलमध्ये सांगितलेलं काय ह्यांनी की तुमची जेवढी केवढी इन्कम आहे ना त्याच्यामधून काय करा? 10 लाख मायनस करा. ह्या इन्कममधून 10 लाख मायनस करा आणि 10 लाखाचा टॅक्स किती आहे जे आपण मायनस करत आहोत त्याचं टॅक्स किती आहे? 1,10,000. ओके. बघा, मग काय केलं आपण? ह्या इन्कममधून 10 लाख रुपये मायनस केले आणि आपल्याजवळ केवढे आले? 3,25,000. आता ह्या 3,25,000वर 30% टॅक्स लावणार आपण. 3,25,000वर 30% टॅक्स लावणार. ठीक आहे. तर मग ह्याची इन्कम टॅक्स किती असेल? 1,10,000 आणि त्याच्यावर 30%. आता हे करा, हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. मग आता 3 मल्टिप्लाय करायचं. इथं 2 0 आणि 3 मल्टिप्लाय करून टाका. 3 5 15 5 1 कॅरी, 3 2 6 आणि 1 7, 3 3 9. ओके. 97,500. आय होप माझं बरोबर आहे. आय नो माझं बरोबर आहे. ओके डन, बरोबर आहे. चला, 97,500 है ना. मग टोटल इन्कम ह्याची किती होतं? टोटल टॅक्स किती होतं? बघा, 1,10,000 आणि हे 97,500. मग हे किती होतं? इथं तर 500 येईल आणि 110 मध्ये 97 ॲड करा. 2,07,500. 2,07,500 ह्याची टॅक्स आहे. आता हे जे टॅक्स आहे टोटल, हे 2,07,500 ह्याच्यावर सेस लागणार. ह्याच्यावर सेस लागणार. मग इथे लिहा 2 आहे बरं का, 7,500. ह्याच्यावर 2% सेस लावा. मग हे 2 इकडचे 0 आणि खालचं 100चे 2 0 कट येतं आणि हे किती उरला? 2,075 आहे तर हे होणार 4,150. 4,150 रुपये ह्यांना एज्युकेशन सेस लागेल. आणि मग इथं अगेन हेच आकडा लिहा, 2,07500. ह्याच्या 1% म्हणजे 2,075. आणि आता हे सगळे आकडे ॲड करा. 2,07,500. नंतर दुसरं काय? 4,150 रुपये.
एज्युकेशन सेस आणि हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेससाठी 2075 रुपये. हे सगळं ॲड केलं की ह्यांचा फायनल टॅक्स किती बनतो? 2,13,725 रुपये. आय होप तुम्हाला कळालं असेल, एवढं काही हार्ड नाही आहे. चला आता तिसरा टेबल आहे, ह्याच्यावर काही क्वेश्चन वगैरे दिलेलं नाही आहे. 80 वर्षाच्या वरचे, तुम्ही म्हणाल की मॅडम 80 वर्षाच्या वरचे तर जॉब करतच नाही तो. हां, करत नाहीत. काही बिझनेसमॅन वगैरे असतात, त्यांची कंपनीमध्ये समजा ओनरशिप आहे, म्हणजे ते कंपनीचे मालक आहेत, तर त्यांना तिथं जाऊन जॉब करायची गरज नाही ना, पैसे तर येतच राहणार. मग दॅट इज वाय मग त्यांना सुद्धा इन्कम टॅक्स भरावे लागणार. पण त्यांना काही सवलती असतात, जसं की 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 2.5 लाखापर्यंत होतं माफ, 60 ते 80 वाल्यांना 3 लाखाचं माफ होतं आणि 80च्या वरच्यांना 5 लाख रुपयेपर्यंत माफ आहे. ओके, मग बाकी सगळं तसंच आहे. 5 लाख ते 10 लाखमध्ये 20% आणि 10 लाखाच्या वर 30%. ठीक आहे, आणि सेम तुम्ही आता समजा कुणाचं 7.5 लाख आहे तर काय कराल, त्याच्यामधून आधी 5 लाख मायनस करा आणि मग बाकीच्या 2.5 लाखावर काय करा, 20% टॅक्स लावून टाका. मग जेवढं टॅक्स आलं त्याच्यावर 2% इन्कम टॅक्स आणि 1% 2% एज्युकेशन सेस, 1% सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस आणि मग सगळं ॲड करा, येऊन जाईल तुमचं इन्कम टॅक्स किती भरायचं ते. आता हे छोटे छोटे 2 MCQ आहेत, तुमच्या प्रॅक्टिस सेटमधून घेतलेले आहेत. प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट काय म्हणता तुम्ही ते. मग हे बघा, सांगा मला, फॉर अ डिफरंट टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट व्हॉट इज द मॅक्सिमम परमिसिबल अमाऊंट अंडर डिडक्शन ऑफ सेक्शन 80C. ठीक आहे, मॅक्सिमम तुम्ही किती रुपये कमी करू शकता, किती रुपयाची माफी भेटू शकते? 1,50,000 रुपयेपर्यंतची टॅक्स डिडक्शन, टॅक्सची माफी, टॅक्स एक्झम्पशन भेटू शकते. ओके, अ पर्सन हॅज अर्न हिज इन्कम ड्युरिंग 2017-18, 17-18 मध्ये तुम्ही कमाई केली तर टॅक्स कोणत्या वर्षामध्ये भरावा लागणार? त्याच्या पुढच्या 18-19 मध्ये. ओके ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. ओके, लेट मी सी, व्हिडिओ किती लॉंग झाला आहे, तुम्हाला कळेल थांबायचं का कसं करायचं. 44 मिनिट्स. ओके, नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवूया छोटासा, त्याच्यामध्ये आपण घेऊन टाकू प्रॅक्टिस सेट आणि काही सॉल्व क्वेश्चन्स. ठीक आहे, इथे थांबते मी. ओके.